श्री स्वामी समर्थ. नमस्कार बंधू आणि भगिनींनो. आपण घरी पूजा करतो, देव दर्शनाला जातो, त्यावेळी आपण देवाला प्रार्थना करतो. ती प्रार्थना कशी असते? प्रार्थनेचे स्वरूप कसे असते? आपली प्रार्थना म्हणजे काहीतरी मागणे असते. आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी देवाला साकडे घालत असतो. यालाच आपण प्रार्थना समजतो काय? अशाच प्रकारे आपण ही प्रार्थना करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा. प्रार्थनेचे खरे स्वरूप कसे असावे व प्रार्थना का करायची? प्रार्थना खरोखर कशासाठी करायची असते हे स्वतः स्वामी समर्थांनीही सांगितले आहे. तुमचे मन अशांत असेल, मनात उद्वेग निर्माण झाला असेल, मन बैचेन असेल तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सुरुवातीला आपण प्रार्थना का करतो ते पाहू. मला नोकरी मिळू दे, माझ्या मुलाला चांगले मार्क्स पडू देत, मुलीचे लग्न ठरू दे, पतिदेवांना प्रमोशन मिळू दे, आजार बरा होऊ दे, घराचे स्वप्न पूर्ण होऊ दे. या व अशा अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी देवाला साकडे घालतो आपण. आपल्या भौतिक, कौटुंबिक, आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी देवाला विनवणी करीत असतो. यालाच प्रार्थना म्हणावे काय? या प्रार्थना नसून मागणे आहे. कधीकधी आपण देवाशी करार किंवा व्यवहारही करतो. उदाहरणार्थ, मुलगा पास झाल्यावर 1.25 किलो पेढे वाहीन, कोंबडं कापीन, बोकड कापीन वगैरे. स्वामी समर्थांनी प्रार्थना कशी असावी याविषयी स्पष्ट केले आहे. सर्व स्वामी भक्तांनी स्वामींनी उपदेश केल्याप्रमाणे प्रार्थना करावी म्हणजे स्वामींना ते नक्कीच आवडेल. एकदा सर्व शिष्यासह स्वामी समर्थ महाराज प्रवासात होते. थोडे दूर चालून गेल्यानंतर जोराचा वारा सुटला. अवकाळी पाऊस कोसळू लागला. सगळीकडून पावसाचा मारा होऊ लागला. स्वामी सोबत असतानाही सर्वजण घाबरले. सगळेजण एका झाडाचा आश्रय घेऊन थांबले. पाऊस थांबण्याची वाट पाहू लागले, पण पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. अशा बिकट परिस्थितीत सर्वजण स्वामींच्या जवळ आले. स्वामींना गयावया करू लागले. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे, अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा, प्रार्थना करा. सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो तुमचे नक्की ऐकेल. प्रार्थनेत शक्ती असतेच, पण सामूहिक प्रार्थना लवकर फळास येते. यासाठी सर्वांनी एकमुखाने, एक दिलाने प्रार्थना करा. स्वामींच्या उपदेशाचे तात्पर्य हेच आहे की एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चित मिळते. प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल. एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये, भावनेमध्ये असायला हवी. प्रार्थना अशी असेल तरच ती खरी प्रार्थना होते. स्वामींना प्रार्थना अशी हवी आहे. आपल्या भावना व शब्दात ताकद असावी. स्वामी प्रार्थनेचे महत्त्व सांगताना पुढे म्हणतात, सामूहिक प्रार्थना महत्त्वाची आहे. अशा प्रार्थनेमुळे सामूहिक भावना वाढीस लागते व लवकर फळास येते. आपण सामूहिक प्रार्थना करीत नाही, कारण सामूहिक प्रार्थना ही कायम दुसऱ्यासाठी असते. अशी प्रार्थना मुस्लिम लोक सामूहिक नमाज पठण व दुआ या माध्यमातून करीत असतात. म्हणून आपण ही स्वामींच्या उपदेशानुसार सामूहिक प्रार्थना करायलाच हवी. स्वामींना अळवण्यासाठी, स्वामींना प्रसन्न वाटावे म्हणून आपण पुढील प्रमाणे प्रार्थना करावी. म्हणजे स्वामी तर प्रसन्न होतीलच, पण आपले मन ही शांत व समाधानी होईल. मनात काहूर माजले असेल, काळजी वाटत असेल, मन दुःखी असेल तर पुढील प्रार्थना करून पहा. आपले मन शांत होईल, स्वच्छही होईल. स्वामी प्रसन्न होतील व आपले मनही प्रसन्न होईल. श्री स्वामी नाम नौका भवसागरी तराया, भ्रमभोवऱ्यात अडली नौका कधी ना बुडली, धरुनी सुकानू हाती बसलेत स्वामी राया. आपल्या जीवनात काही मिळवायचे असेल तर ती म्हणजे स्वामी कृपा. दुसरे काहीच नको.
अशी भावना मनात असावी, कारण स्वामी कृपा हेच सुख शाश्वत आहे. स्वामी हेच सुखाचे, विसाव्याचे एकमेव ठिकाण आहे. स्वामी कृपा सोडून उरलेले सर्व नश्वर आहे व दुःखदायक आहे. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ व तगमग जीवाला लागली तरच ती प्रार्थना होते. मग स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात. त्यावेळी सुख काय, दुःख काय, अशा क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊ देत नाहीत. कारण स्वामी म्हणजे साक्षात माऊली. आपली प्रार्थना स्वामी समर्थ स्वीकारतात. पण केव्हा? आपल्या मनात पूर्ण समर्पणाची भावना असावी. त्यावेळीच आपल्या डोळ्यातून अश्रू वाहतात. स्वामी, तुम्ही या विश्वाचे माता पिता आहात. माझ्याकडून काही चूक किंवा वाईट कृत्य घडले असेल तर माफ करा. म्हणजे काही मागायचे झाल्यास क्षमा मागा. स्वामी, सुख दुःख दोन्ही केले अर्पण तुझे चरणी. आता मनास येई तैसे ठेवी, याविन दुजे न मागणे काही. हे स्वामीराया, या मायेच्या जगात माझे मन परिपक्व नाही. अज्ञानाच्या भरात मी काहीही प्रार्थना करू शकतो. हे स्वामीराया, आज मी इतकीच प्रार्थना करतो की माझ्या मनाला काय मागायचे आणि कसे मागायचे ह्याचे ज्ञान दे. माझ्या मनाला स्थिर आणि शांत कर. तू पुण्याचा सागर आहेस. फक्त तुझे नाम घेण्याने सर्वजण पवित्र होऊन जातात. माझ्या मुखात सदैव तुझेच नाम असावे. स्वामी, तुमच्याकडे एकच विनंती की माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत तुमचेच नाम माझ्या ओठावर राहू दे. हृदयात तुमचीच भक्ती भरून राहू दे. माझ्या जीवनाचा चालक, मालक, पालक तुम्हीच आहात. या जीवनाच्या प्रवासात कितीही समस्या येऊ देत किंवा संकट येऊ देत, त्याची मला पर्वा नाही. स्वामीराया, माझ्या आयुष्यात तुम्ही असाल तर समस्या काय, संकटे काय येणारच नाहीत, अशी माझी श्रद्धा आहे. स्वामीराया, माझे आयुष्य तुमचेच आहे आणि मीही तुमचाच दास आहे. तुम्ही जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा, पण मन विचलित होऊ देऊ नका. माझ्याकडून जी सेवा करवून घ्याल त्यात खंड पडू देऊ नका. न कळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. दुसऱ्याविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार येऊच देऊ नका. कोणाविषयी राग, कोणत्याही वस्तूविषयी लोभ निर्माण होऊ देऊ नका. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या. स्वामी, मला समाजात असे स्थान द्या की माझ्या हातून सर्वांचे भले होऊ दे आणि जो कोणी माझ्याकडे बघेल त्यावेळी एक स्वामी भक्त म्हणून माझ्याकडे पाहू दे. हीच माझी प्रतिमा तयार होऊ दे. आता सुख आले तरी श्री स्वामी समर्थ, दुःख आले तरी श्री स्वामी समर्थ, संकट आले तरी श्री स्वामी समर्थ, आनंद झाला तरीही श्री स्वामी. बस स्वामीराया, माझ्या मनात हीच भावना निर्माण होऊ दे. मी तुमची सेवा करीत असताना जर कोणी माझ्यावर रागावले, माझा तिरस्कार करत असेल किंवा मला विनाकारण त्रास देत असेल तर त्यालाही क्षमा करण्याची मला बुद्धी व शक्ती द्या. हे स्वामी माऊली, माझे हे चंचल मन मला तुझ्या भक्तीपासून दूर घेऊन जाते. मन शांत राहत नाही. हे स्वामी माऊली, माझ्यावर कृपा करा. मला तुमची भक्ती वाढवण्याची शक्ती द्या. या शक्तीनेच मी माझ्या चंचल मनावर ताबा मिळवीन, त्याला शांत करेन. या मनाला तुझ्या नामाची गोडी लागू दे. हे स्वामी आई, तू माझी माऊली आहेस, गुरु आहेस, पिता आहेस. मला मार्गदर्शन कर. तुझ्या भक्तीत डुंबून राहण्याची प्रेरणा दे. स्वामींची प्रार्थना अशा प्रकारे केली तर आपले कासावीस झालेले, अशांत झालेले, स्वैरभैर झालेले मन शांत होईल व स्वामींच्या भक्ती मार्गात पुढे जाईल. यात
तीळ मात्र ही शंका नाही. हा व्हिडिओ आवडला तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. स्वामींच्या अशाच भक्तिमय वैचारिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.